आपलं पिंपरी चिंचवड शहर खरंच स्मार्ट झालंय का हो? देशात 100 शहरं स्मार्ट बनवण्याच्या उद्देशाने 25 जून 2015ला स्मार्ट सिटी मिशनचा शुभारंभ झाला आणि त्या अंतर्गत 2 वर्षाने म्हणजेच 13 जुलै 2017ला स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या फेरीत आपल्या पिंपरी चिंचवड शहराची निवड झाली आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या कंपनीची मोठ्या अपेक्षांसह स्थापना करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने शहराचा कायापालट करण्याचा याचा मुख्य उद्देश होता. पण आज तागायत पिंपरी चिंचवड खरंच स्मार्ट सिटी झालंय का असा प्रश्न नागरिकांना पडतोय. स्मार्ट सिटी आपल्या स्मार्टपणापेक्षा भाजपा काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे जास्त चर्चेत राहिली. अनेक कामं राजकीय नेत्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना देण्यात आले होते. यात झालेल्या घोटाळ्यांची तसेच गैरकारभाराची आणि कामाच्या दर्जाची तक्रारी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांकडे देखील करण्यात आल्या. पण राजकीय हितसंबंधांमुळे कोणावरही कारवाई झाल्याचं दिसलं नाही आणि 31 मार्च 2026ला ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आत्तापर्यंत अंदाजे 1400 कोटी रुपयांचा प्रचंड निधी खर्च करूनही अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेतच राहिलेत. यामध्ये स्मार्ट रस्ते, सार्वजनिक सुविधा, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणि डिजिटल मॉनिटरिंग यांसारख्या प्रकल्पांचा समावेश होता. पण ही कामं अजूनही अपूर्ण आहेत. या सर्व प्रकल्पांची जबाबदारी आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेले इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर हे प्रकल्पाचे हृदय मानले जात होते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात आलं. मात्र या केंद्रावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. शहरातील तब्बल 50% आसपास सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब स्वतः महापौरांनी समोर आणली होती. तसेच अनेक प्रकल्प शहरात अपूर्ण स्थितीत दिसून येतात. सायकल चोरी, अल्प प्रतिसाद आदी कारणांमुळे बायसिकल शेअरिंग बंद करण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली गेली. सार्वजनिक ठिकाणचे वायफाय शहरात कुठंच सुरू नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक प्रकल्प केवळ कागदोपत्रीच पूर्ण केल्याचे दिसून येतात. सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीएमडी, किऑस्क यांना परस्पर जोडण्यासाठी फायबर ऑप्टिक्स नेटवर्क तयार केलं गेलं. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निगडीमध्ये सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारलं. स्मार्ट ट्रॅफिक, स्मार्ट सेवरेज, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, पर्यावरण सेन्सर, स्मार्ट पार्किंग, ई क्लासरूम ही कामं मार्गी लावल्याचा दावा केला गेला. परंतु यातील बरीच कामं आता कालबाह्य झाली आहेत, म्हणजे त्यांची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. तसेच काही कामं पूर्ण झाली नसल्याने त्यांचा महापालिकेला तसेच नागरिकांना फारसा फायदा होत नसल्याचं दिसून येत आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. इतका पैसा खर्च करूनही सुविधा का मिळाल्या नाहीत, याला जबाबदार कोण, असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारतायत. स्मार्ट सिटी कंपनी बंद झाल्यानंतर आता महापालिकेला हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोठ्या निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशावर पुन्हा एकदा ताण येणार का, असा सवाल उपस्थित होतोय. महापालिका प्रशासनासमोर आता दुहेरी आव्हानं आहेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि आधीच तयार झालेल्या यंत्रणांची देखभाल करणे. एकीकडे स्मार्ट सिटीचा मोठा गाजावाजा केला आणि दुसरीकडे अपूर्ण कामांचा डोंगर झाला. नागरिकांच्या अपेक्षांवर हे प्रकल्प खरे उतरतील का, की हा संपूर्ण प्रकल्प केवळ कागदावरच स्मार्ट राहणार? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात स्पष्ट होतील. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.